दत्तगुरु मित्रांनो, दत्तगुरुकृपे मी सर्व समर्थ तत्पर, श्रद्धावानास देईन सदैव आधार. मी तुम्हासी सहाय्य करीन निश्चित, मात्र माझे मार्ग त्रिनाथांसीच ज्ञात. धरू नका जराही संशय याबाबत, न होऊ देईन तुमचा मी घात. प्रेमळ भक्ताची या जीवनात, नाही मी पापे शोधित बसत. माझी या एका दृष्टीपातात, भक्त होईल पापरहित. माझ्यावरी ज्याचा पूर्ण विश्वास, त्याच्या चुका दुरुस्त करीन खास. तैसेची माझ्या भक्ता जो देई त्रास, सजा मी नक्कीच देईन त्यास. माझी या भक्तांचे कुठलेही प्रारब्ध, बदलीन तोडीन वा घालीन बांध. न येऊ देता जगदंबेच्या नियमास बाद, दुःखातून काढूनी बाहेर मार्ग दावीन अगाध. सदैव मी तुमचा उगवता देव, नाही मावळणार सौम्य करीन दैव. पूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम. पावेन तुमच्या श्रद्धेनुसार मी सर्व काळ सुखधाम. सर्व मार्गांमध्ये मज असे भक्तिप्रिय, जन्म जीवन मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय. शरणागत होऊनी करी जो गजर, त्याची या जीवनी सुख अपरंपार. माझी या भक्तीपासून कोण तुम्हास रोखेल, काम क्रोध जरी असेल भरून, माझे नाम माझी या भक्तास तारेल. प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरविन. संपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान. माझ्या चरणांची या निशंक ध्याने, सहस्त्र कोटी संकटे पळती भयाने. खरा भक्त राही दोन चरणात माझ्या, तिसरे पाऊल माझे तुडविल संकटास तुमच्या. जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम, तेथे तेथे करता मी त्रिविक्रम. बापू म्हणजेच आपले अनिरुद्ध बापू यांच्या शब्दात यांनी सांगितले की माझी आई माझ्या लहानपणापासून नेहमी म्हणायची, हा न काय करील त्याचा कधी पता लागत नाही. तर माझी आई मला चक्रमादित्य चमत्कार म्हणायची, असे बापू सांगत. बहुतेक करून माझ्या बालपणीच्या ह्या चक्रमपणाचाच विकास कायम होत राहिला आहे. प्रत्येकाला शालेय शिक्षणानंतर अगदी कुठलाही पाडा आठवला नाही तरी मी एके मी ते मी दहाई मी हा पाडा सहजतेने येत असतो. कारण हा मी दाही दिशांना मनाच्या घोड्यावर बसून पाहिजे तेव्हा पाहिजे तसा उधळू शकतो. मी असा आहे आणि मी तसा आहे. मी काही असा नाही आहे, मी काही तसा नाही. मला हे हवे आणि मला ते नको. मी हे केले आणि मी ते केले. अशा अनेक रूपांनी हा प्रत्येकाचा मी जीवनभर धिंगाणा घालत राहतो. आणि हा अनिरुद्ध तर लहान मुलांच्या धांगडधिंगा शिबिराचा खंदा समर्थक. मग ह्या अनिरुद्धाचा मी स्वस्त थोडाच बसणार. मी असा आहे आणि मी तसा आहे. मी कसा आहे हे फक्त मलाच माहीत आहे, पण मी कसा नाही हे मात्र मला अजिबात माहीत नाही. मी कसा आहे ते माझ्या त्या त्या स्थितीतील अस्तित्व असणाऱ्या त्या मानवावर अवलंबून नाही, त्या त्या परिस्थितीवर देखील अवलंबून नाही. बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो. कारण मी सदैव वर्तमान काळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही. भूतकाळाची जाणीव व स्मृती वर्तमान काळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमान काळात सावध होण्यापुरताच ही माझी वृत्ती. मी चांगला आहे की वाईट आहे हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे. कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरू आणि माझी गायत्री माता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे. मी काही असा नाही, मी काही तसा नाही. मी कसा नाही, कुठे नाही आणि कधी नाही हे मात्र मला खरंच माहीत नाही, पण मी कशात नाही हे मात्र मला नीट माहीत आहे.
व हाच माझ्या प्रत्येक वाटचालीतील प्रकाश आहे. मला हे हवे आणि मला ते नको. मला भक्त कारण हवे आणि राजकारण नको. मला सेवा करावयास हवी पण कुठलेही पद नको. मला मित्रांच्या प्रेमाचे सिंहासन हवे पण सत्ता नको. मला अहिंसा हवी पण दुबळेपणा नको. मला सर्व समर्थता हवी पण शोषण नको. बल हवे पण हिंसा नको. मला परमेश्वराच्या प्रत्येक भक्ताचे दास्यत्व मी स्वीकारेन हवे हवेसे. तर दांभिक ढोंगबाजी व खुळचट श्रद्धांचे नायकत्व नको. अनेकांना मी कुणालाही भेटायला जात नाही म्हणून माझा राग येतो. परंतु मला कुणाकडूनही काही द्यायचेही नाही, मग कुणालाही भेटण्याचा प्रश्न येतोच कुठे. मी भेटतो फक्त माझ्या मित्रांना, कारण आप्तसंबंध म्हणजेच देण्याघेण्याशिवायची आपुलकी हे एकमेव मला भेटीसाठी कारण असते. म्हणून मला निर्व्याज्य आपुलकीची भेटगाठ हवी, पण देण्याघेण्याची किंवा विचारमंथनांची भेटगाठ नको असते. मला ज्ञान नको म्हणजे ज्ञानाचे पोकळ शब्द व देखावे नकोत, पण मला परिश्रमपूर्वक ज्ञानाचा रचनात्मक कार्यासाठी होणारा निस्वार्थ विनियोग हवा असतो. मी हे केले आणि मी ते केले, मी काहीच करत नाही ना मी सर्व काही करत असतो, ही माझी अंतिम श्रद्धा आहे. मग हा माझा मी स्वस्थ बसून निष्क्रिय आहे काय? ते तर मुळीच नाही. या अनिरुद्धाचा मी त्या ना मीच्या प्रत्येक श्रद्धावानाच्या जीवनप्रवाहाला पाहत राहतो आणि त्या प्रवाहाची गती थांबणार नाही व पात्र कोरडे होणार नाही ह्याची काळजी घेण्यासाठी त्या ना मीचा स्रोत त्याच्याच प्रेमाने श्रद्धावानांच्या जीवनदायी जीवननदीच्या कुठल्याही डोहाला फोडून सतत प्रवाहित राहण्यासाठी ओतत राहतो. मला सांगा, ह्यात माझे काय? सत्य, प्रेम व आनंद ह्या 3 मूलाधार गुणांचा मी निस्सीम चाहता आहे व म्हणूनच असत्य, द्वेष आणि दुःख ह्यांचा विरोध हा माझा नैसर्गिक गुणधर्म आहे. ह्याचाच अर्थ हे कार्य देखील आपोआप घडत असते. त्यासाठी काही मुद्दामहून करावे लागत नाही. प्रभू रामचंद्रांचा मर्यादा योग, भगवान श्रीकृष्णांचा निष्काम कर्मयोग आणि श्री साईनाथांचा मर्यादिष्ठित भक्तियोग हे माझे आदर्श आहेत. मी स्थितप्रज्ञ नाही, मी प्रेमप्रज्ञ आहे. माझी बांधिलकी वास्तवाशी म्हणजेच स्थूल सत्याशी नसून ज्याच्यात पवित्र उत्पन्न होते अशा मूलभूत सत्याशी आहे. मला काय करायचे आहे, मी काय करणार आहे, मी अग्रलेख का लिहितो आहे, 3ऱ्या महाविद्याविषयी एवढे मी का लिहितो आहे, मी प्रवचन का करतो आहे, ह्याचे उत्तर माझी हृदयक्रिया कशी चालते व मी श्वास कसा घेतो ह्याइतकेच सोपे आहे. खरे म्हणजे तेच उत्तर आहे. माझ्या मित्रांनो, पवित्रता व प्रेम ह्या 2 नाण्यांना मी विकला जातो. बाकी कुठलेही चलन मला विकत घेऊ शकणार नाही. खरं म्हणजे ह्या अनिरुद्धाचा मी फक्त तुमचा आहे, तो माझा कधीच नव्हता आणि कधीही नसेल. दत्तगुरू.